बाबा सिद्दीकी प्रकरणात कोर्टात आज सुनावणी झाली आहे, तर काही आरोपी व्हीसी मार्फत हजर करण्यात आलेत। आरोपी क्रमांक 19व्या शिवकुमार गौतम यांनी आज पोलीस कोठडीत असताना दिलेला जबाब हा जबरदस्तीने घेण्यात आला होता असा आरोप करत तो जबाब मागे घेण्यात यावा असा अर्ज दिलाय। शिवकुमार गौतम यांच्यावर ते प्रमुख शूटर असल्याचा आरोप करण्यात आलाय, तर या प्रकरणात 26 आरोपी अटक असून 3 आरोपी अजून सापडलेले नाहीयेत। तर पकडलेल्या आरोपींपैकी 8 ते 9 आरोपी यांनी आपला जबाब बळजबरीने नोंदवून घेतला असल्याचे आरोप करत तो रद्द करण्यात यावा असे अर्ज कोर्टाकडे केलाय। आणखी बाकीच्या आरोपींनी आधी केलेलं आहे, परंतु आज आरोपी क्रमांक 5 नितीन गौतम सप्रे आहे, त्यांनी सुद्धा ॲप्लिकेशन करायचा प्रयत्न केला होता, पण त्यांचे बरेचसे आधीचे पण 2 रिट्रॅक्शन ॲप्लिकेशन त्यांनी जेलमधनं जे केले होते ते कोर्टापर्यंत अजून जेल अथॉरिटीने पोहोचवलेच नाही। त्यामुळे आम्ही आज त्यांच्या बाजूने म्हणणं मांडताना कोर्टाला एवढंच सांगितलं की काहीतरी याच्यामध्ये कुठून तरी वरनं प्रेशराईज होते। पोलीस अथॉरिटीज म्हणतात की आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही हे ॲप्लिकेशन पुढे देऊ शकत नाही आहे। उडवूची उत्तरं दिली जातात जेलर्सकडनं आणि फॅमिलीजला जेलच्या गेटवरनं हाकलून देण्यात येतं आणि त्यांनी साईन केलेले आहेत डॉक्युमेंट। त्यांनी परवा मुलाखतीमध्येही डिस्क्लोज केलं होतं की त्यांनी ॲप्लिकेशन साईन केलेले आहे, पण जेल अथॉरिटी आता डिनाय करते की असले कोणतेही ॲप्लिकेशन आमच्याकडे नाही। याबद्दलच कोर्टामध्ये आम्ही मेन्शन केलं होतं, त्याच्यावरती पुढच्या तारखेला सुनवाई होईल तेव्हा त्यांच्या सह्या आत्ता तरी येतील अशी आमची अपेक्षा आहे। आरोपीचे वकील म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात की ही काही पहिली ॲप्लिकेशन नाही आहे, याच्यापूर्वी काही आरोपींनी ऑलरेडी ॲप्लिकेशन केले आहे, काहींनी केलेलं आहे जे कोर्टापर्यंत पोहोचलं, तर या संपूर्ण प्रकरणामध्येच या सगळ्या आरोपींना बोललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? बेबनाव केला जातो असं वाटतं तुम्हाला? बोललं जातं याची शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण की चार्जशीटमधनं जी कारणं समोर आली, कोणत्या तरी एका अभिनेत्याच्या घरावरती गोळीबार होतो आणि तो गोळीबार झाल्यानंतरच्या मनात राग ठेवून हे त्यांच्या निकटवर्ती यांच्यावरती त्यांनी फायरिंग करून त्यांची हत्या केली, हे ॲलिगेशन कुठे तर साजेसं होत नाही। एक मोटिव्ह पूर्ण चार्जशीटमध्ये पूर्णपणे क्लिअरिफाय अजून झालेलं नाही। आतापर्यंत शेवटचा प्रश्न, आतापर्यंत किती जणांनी ही ॲप्लिकेशन केलेली आहे आणि किती जणांची ती मान्य झालेली आहे किंवा किती जणांनी असा आरोप केला की आम्ही दिलेली आहे पण ती आलेली नाही आहे? एकूण 2 जणांनी आरोप केलेला आहे की आम्ही दिलेली आहे की आहेत, पण ते अजूनपर्यंत कोर्टापर्यंत जेलमार्फत पोहोचलेली नाही आणि याच्यामध्ये जवळपास अर्ध्या आरोपींनी तरी ॲप्लिकेशन यापूर्वी केलेली आहे। थोडक्यात जर तुम्ही त्याला अजून एक्सप्लेन करू शकला की नेमकं काय झालेलं आहे? स्टेटमेंट म्हणजे असं पोलिसांनी जबरदस्ती स्टेटमेंट घेतलेलं होतं त्यांचं की हे गुन्हा कबूल करण्याबद्दल त्यांच्याकडनं कन्फेशनल स्टेटमेंट फोर्सफुली घेण्यात आलं जेव्हा ते पोलीस कस्टडीमध्ये, पण त्यांनी आज कोर्टामध्ये ॲप्लिकेशन पाठवून स्वतःच्या साईनने ते रिट्रॅक्ट केलेलं, त्या संदर्भात आज प्रोसिडिंग झाली। कोर्टाने ते रिट्रॅक्शन ॲप्लिकेशन फाईल करून घेतलेलं आहे, त्याच्यावर लवकरच पुढच्या तारखेमध्ये कोर्ट ऑर्डर करणार आहे, त्याच्यावर पुनर्विचार केला जाईल। प्रमुख आरोपी म्हणजे आरोपी क्रमांक 1 गुरमेन सिंग आहे। शिवकुमार गौतमवरती ॲलिगेशन्स होते की त्यांनी फायरिंग करून बाबा सिद्दीकींवरती गोळ्या झाल्या, असं पोलिसांचं ॲलिगेशन।